नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे। आज आपण आलूपासनं एक नवीन डिश बनवत आहे। इथे मी 2 कच्चे आलू घेतलेले आहे, स्वच्छ धुवून टाकलेले। आता आपण साल काढूया। बघा, साल काढून घेतलेला आहे। आता आपण याला किसूया। किसणी घ्यायची आणि नारळ खोबऱ्याचं डोल किसत असतो त्याप्रमाणे किस करून टाकायचं। बघा, याप्रमाणे किस करायचं। दोन्ही आलू किसून घ्यायचे। छान असे मी दोन्ही आलू शिलून घेतलेले आणि बारीक असं किसून घेतलेलं आहे। या प्रकारे किसून घ्यायचं। आता आपण 2-3 पाण्याने आलूला जे किस करून घेतलेलं आहे ते धुवून टाकूया। 2-3 पाण्याने धुवून टाकायचं। बघा, वरती व्हाईट किंवा बबल्स वगैरे येत होते। बघा, आता स्वच्छ झालेलं आहे। म्हणजे मी 3 पाण्याने धुतलेलं आहे आणि आता टाकलेलं पाणी आहे 4थ्या वेळेला मी पाणी टाकलेलं आहे। आता मी हे पण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। आधी आपण कढई ठेवूया, कढईमध्ये तेल टाकूया। कारण आलू जे किसून घेतलेले आहे ते काळे पडणार, म्हणून आपण पाण्यामध्ये आलूला ठेवत आहे, किस ठेवत आहे पाण्यामध्ये। कढई घेतलेली आहे, कढईला तेल लावलेलं आहे। तुम्ही काय करायचं, नॉनस्टिक वाली कढई असेल तर कढईला आधी तेल लावायचं आणि आता आपण कढईमध्ये पाणी टाकूया। कढईमध्ये पाणी टाकत आहे। पाणीला उकळी येऊ द्यायचं। यामध्ये आपण टाकूया मीठ आणि उकळी आलेलं आहे। आता आपण जे किस करून घेतलेलं होतं ते टाकूया आणि छान असं शिजू द्यायचं। आलूचं किस आहे त्याला छान मीठ टाकलेलं आहे आपण, छान असं मीठ लागणार। आता किस शिजतपर्यंत छान असं शिजू द्यायचं किस। थोडे किसमी जे आपण किसून घेतलेला होता कच्चा आलू ते किस बाजूला ठेवत आहे। यामध्ये थोडं पाणी टाकायचं, कारण काळे पडणार। याचा आपण वापर करणार आहे नंतर, ते मी नंतर तुम्हाला सांगणारच। पाणी टाकून बाजूला ठेवून देत आहे। किस शिजला का बघूया। किस शिजलेला आहे बघा। शिजलेला आहे। आता आपण यामध्ये टाकूया जिरं, हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, कोथिंबीर, थोडे चिली फ्लेक्स, लाल मिरची पावडर टाकले तरी चालेल, किंवा मी ज्याप्रमाणे आपल्याकडे लाल मिरची असतं त्याला मिक्सरमध्ये दरदरीत फिरवायचं, ते टाकलं तरी चालेल। थोडीच तीळ टाकत आहे, पोहा खायच्या चम्मचनी अर्धा चम्मच। छान असं मिक्स करायचं। आलू शिजलेला आहे, मीठ आधीच टाकलेलं होतं आपण। आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ टाकूया। थोडे थोडे गव्हाचे पीठ टाकायचे आणि मिक्स करायचं, गडा होऊ द्यायचा नाही। या प्रकारे छान असं मिक्स करायचं। पूर्ण मिक्स करायचं। गव्हाचं पीठ आणि आलू जो आहे तो आपण कढईमध्ये शिजवून घेतलेला आहे। तर आता कढई सोडायला पाहिजे, याप्रमाणे आपण छान असं फेटून घ्यायचं, छान असं मिक्स करत राहायचं। मीठ आपण आधीच टाकलेलं आहे, मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता।
नॉनस्टिक कढई नसेल तर तुम्ही साधी कढई घेतली ते तरी चालेल. त्याला तेल लावायचं आणि बाकी सगळी प्रोसेस याप्रमाणेच आहे. आता आपल्याला कढई सोडेपर्यंत पीठ पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. बघा छान असा आलूचा किस शिजवून घेतलेला आणि गव्हाचं पीठ टाकलेलं कढई सोडत आहे. या प्रकारे छान असं गव्हाचं पीठ आणि आलूचं किस शिजवून घेऊया. छान असं शिजवून घ्यायचं. बघा छान असं शिजलेलं आहे आणि कढई सोडलेली आहे. आता आपण थंड होण्याकरिता एका मोठ्या पसरट पातेल्यामध्ये काढून घेऊया. या प्रकारे छान असं शिजवून घ्यायचं. आता आपण थंड होऊ देऊया. बघा आपण थोडे आलूचे किस केलेले होते तर बाजूला ठेवलेले होते, बाकी शिजवून घेतलेले. आता आपण आलूच्या किस मध्ये टाकूया चिली फ्लेक्स, लाल मिरची मिक्सर मध्ये फिरून घेतलेला थोडंच टाकायचं. थोडी तीळ, धनिया, कोथिंबीर बारीक कापून घेतलेला आहे. कोथिंबीर टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीच हळद. गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा गव्हाचं पीठ नसेल घ्यायचं तर मैदा घेऊ शकता. पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच टाकत आहे. आधी मिक्स करायचं, लागणार तर पुन्हा आपण टाकूया. छान अशी स्लरी बनवूया. पूर्ण मिक्स करून घ्यायचं, गडे नाही ठेवायचं. तुम्हाला आधीच सांगितलेले आपल्याला लागणार तसे गव्हाचं पीठ टाकायचं. 2 चम्मच टाकलेले होते, मी पुन्हा टाकत आहे आणि छान असं मिक्स करायचं. बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. या प्रकारे मिक्स करायचं. आता आपण जे पीठ शिजवून घेतलेलं होतं ते चेक करूया. छान असं पीठ थंड झालेलं आहे. आता आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया. आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया. थोडाच तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ मळूया. बघा छान असं पीठ थंड झालेलं आहे. या प्रकारे पीठ मळून घ्यायचं. माझ्याकडे बटर पेपर नाही आहे म्हणून मी या प्रकारे प्लास्टिक घेत आहे. याला तेल लावून घेत आहे. बघा या प्रकारे तेल लावायचं आणि जे आपण कणिक आणि गव्हाचं पीठ आणि आलूपासनं मिश्रण बनवून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे, त्याला छान असा गोळा करायचा आणि लाटून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण चपाती लाटत असतो किंवा हाताने प्रेस करायचं.
बघा गोळा ठेवलेला आहे आणि या प्रकारे लाटून घेत आहे. बटर पेपर असेल तर बटर पेपरनी पण तुम्ही सहज करू शकता. आता आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो आकार आपण देऊया. चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं. बघा छान असं लाटून घेतलेलं आहे. तुमच्याकडे शंकरपाळ पाडत असतो ते चक्री असेल त्याने पण कट कोणता पण आकार देऊ शकता. मी चाकू घेतलेला आहे, चाकूनी आकार देत आहे. बघा या प्रकारे असा कट द्यायचा. बाजूचा भाग काढून घेत आहे. 1 कप पाणी घ्यायचं आणि 1 कप गव्हाचं पीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. किंवा चपाती लाटत असतो त्याप्रमाणे गव्हाचं पीठ जास्त टाकले आणि चपाती लाटत असतो त्याप्रमाणे केलं तरी चालेल. बघा छान असा आकार दिलेला आहे. आता आपण जो आकार द्यायचा आहे सर्कल, स्क्वेअर, तो आकार तुम्ही देऊ शकता. मी या प्रकारे आकार देत आहे. लहान मोठा आकार दिला तरी चालेल. गव्हाचं पीठ आणि आलू छान असा शिजलेला आहे. बघा छान असा आकार दिलेला आहे. या प्रकारे आपण सगळे जे पीठ मळून झालेलं आहे त्याने आकार देऊन देऊया. एकदा पुन्हा मी तुम्हाला लाटून दाखवत आहे. हाताने प्रेस केले तरी चालेल. बघा सहज हाताने पण आपण प्रेस करू शकतो. गोल आकार, जो आकार द्यायचा आहे तुम्हाला तो आकार तुम्ही देऊ शकता. बघा छान असा हाताने आपण आकार दिलेला आहे. आता आपण याला छोट्या छोट्या स्क्वेअर मध्ये कापून घेऊया. बाजूचा भाग काढून घ्यायचा. आता आपण स्क्वेअर देऊया, आकार स्क्वेअरचा देऊया. बघा लहान मोठा आकार तुम्हाला जो द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता. बघा छान असा आकार दिलेला आहे. बघा छान असं आपण बनवून घेतलेली आहे डिश. आता आपण तळूया. ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंच तेल टाकायचं. बघा मी थोडेच तेल टाकलेलं आहे. डीप फ्राय नाही करत आहे, म्हणजे जे डिश टाकणार आहे तेलामध्ये ते पूर्ण तेलामध्ये बुडायला पाहिजे. या प्रकारे तेल नाही टाकायचं, थोड्याच तेलामध्ये आपण फ्राय करूया. बाजूला तेल गरम होत आहे. बघा मिश्रण पण आपण बनवून घेतलेलं आहे. डिश बनवून घेतलेली आहे. जे स्लरी आहे यामध्ये टाकायची. बघा आणि तेलामध्ये सोडूया. कमीच तेल घेतलेलं आहे.
तुम्हाला डीप तेलामध्ये तळायचं असेल तळू शकता. मी या प्रकारे कमी तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. वरून थोडं चम्मचने तेल टाकायचं, कारण आपण डीप फ्राय नाही करत आहे, तर वरून पण छान शिजायला पाहिजे. मीडियम गॅस ठेवायचा. मोठा ठेवला तरी चालेल, कारण आपण शिजवून घेतलेला आहे. शिजू द्यायचं छान आणि नंतरच पलटूया. चिमटा घेत आहे आणि चिमट्याने आपण डिशला पलटूया. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत शिजू द्यायचं. बघा, सहज आपण गव्हाचं पीठ आणि आलूपासनं एक नवीन डिश बनवू शकतो. आणि मुलांना तर आवडतंच वेगवेगळ्या प्रकारे खायला. आपल्यालाही आवडतंच, तसंच मुलांना पण. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत शिजू द्यायचा. म्हणजे आपण स्लरीमधनं काढलेला आहे ना, ते स्लरी पण कच्चा आलू होता किस तर ते छान शिजून येणार. आणि गव्हाचं पीठ छान असं ब्राऊन होतपर्यंत शिजून घ्यायची डिश. छान अशी क्रिस्पी बनते ही डिश. सहज बघा, घरी वस्तू असतात, आलू पण असतातच आपल्या घरी आणि गव्हाचं पीठ. आता आपण पलटून घेऊया. खूप छान लागते ही डिश खायला. तुम्ही पण बनवून बघा. छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तेल सहज निघून जाणार. आता आपण बनवून घेतलेली होती डिश ते पण टाकूया. स्लरीमध्ये टाकायची आणि तेलामध्ये सोडायची.
वरून तेल सोडायचं. खूप कमी तेलामध्ये फ्राय करायचं असेल आपण ते पण करू शकतो. छान अशी शिजलेली आहे डिश. मी काढून घेत आहे. छान असे क्रिस्पी बनतं कारण आपण यामध्ये आलू टाकलेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी आणि आपली डिश पण बनवून तयार आहे. आज मी चटपटी अशी एक वेगळी डिश बनवलेली आहे. ही डिश तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. खूप चविष्ट लागतं खायला आणि क्रिस्पी बनलेली आहे.